यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। विद्युत पोलवरील तुटलेला तार जोडताना अचानक प्रवाह सुरू झाल्याने विजेच्या धक्क्याने युवकांचा मृत्यू। माळेगाव येथील दुर्दैवी घटना। वीज वितरण कंपनी विरोधात नागरिकांचा संताप। आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा या ग्रामीण भागातील माळेगाव येथील पंकज प्रभू बुटले वय वर्ष 25 या तरुणाचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार माळेगाव या गावातील वॉटर सप्लाय करणाऱ्या आणि विहिरीवर जाणाऱ्या पोलवरील तुटलेला विद्युत तार जोडण्यासाठी पंकज पोलवर चढला असता अचानक त्या तारेत वीज प्रवाहित झाली, त्यामुळे त्याला विद्युत प्रवाहाचा तीव्र धक्का लागलेला आहे आणि तो थेट पोलवरून खाली पडला। पोलच्या खाली मोठ्या प्रमाणात दगड असल्याने पडताना त्याला गंभीर दुखापत झाली। घटनास्थळी उपस्थित असलेल्या विद्युत कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला सावळी सदोबा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून परिस्थिती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलवले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली। सदर युवक विद्युत कंपनीकडे रोजमजूर म्हणून काम करत असल्याचं समजतंय। मागील काळात विजेच्या धक्क्याने अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना सावळी सदोबा या ग्रामीण परिसरामध्ये घडल्या असून वीज वितरण कंपनी विरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुनेश्वर, आर्णी।